नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। केंद्र शासनाने राबवलेल्या योजनांचा स्टेट बँकेच्या माध्यमातून लाभ घ्यावा। रुपेश साळुंखे। त्रिपुरा येथे आर्थिक साक्षरता अभियान संपन्न। मोलमजुरी व स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांनी आगामी काळातील आयुष्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ कायम ठेवण्यासाठी बचत करणे महत्त्वाचे आहे, असे मत 13/2/2021 रोजी सकाळी 11 वाजता त्रिपुरा येथे घेण्यात आलेल्या आर्थिक साक्षरता अभियानामध्ये स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र पाटणचे प्रतिनिधी रुपेश साळुंखे यांनी व्यक्त केले। यावेळी छोट्या कार्यक्रमासाठी सरपंच नंदा पाटील, उपसरपंच राहुल देसाई, माजी सरपंच आबासो देसाई तसेच त्रिपुरी ग्रामस्थ अशोक पाटील, शिवाजी देसाई, शंकर देसाई, अमर पाटील, आनंदा देसाई, पारुबाई पाटील, पारुबाई टोपले, पंचनामा न्यूज मुख्य संपादक विकास कदम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना साळुंखे म्हणाले, मोलमजुरी व स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनी बचत करून स्वतःची आर्थिक बाजू सक्षम करावी। केंद्र शासनाने राबवलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना, प्रधानमंत्री किसान मानधन पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना, आयुष्यमान भारत योजना, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना या योजनांच्या माध्यमातून लोकांना चांगला लाभ दिला जात आहे। त्यासाठी लोकांनी या योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे। तसेच इतर विमा कंपन्यांपेक्षा केंद्र शासनाने सुरू केलेल्या सुरक्षा विमा योजना या कमी खर्चाच्या व शाश्वत आहेत। बचतीतून आगामी काळात समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी भारतीय स्टेट बँक व नाबार्डच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा। डॉक्टर बळीराम लादे म्हणाले, केंद्र शासनाने राबवलेल्या योजना स्टेट बँकेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत। लोकांनी या योजना समजून घेऊन त्याचा लाभ घ्यावा। स्टेट बँक पाटण व त्रिपुरा ग्रामपंचायत यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती दिल्याने ग्रामस्थांनी स्टेट बँक पाटण व नवनिर्वाचित त्रिपुरा गावच्या सरपंच नंदा पाटील व उपसरपंच राहुल देसाई तसेच सदस्यांचे आभार मानले। या शिबिरास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला। यावेळी अमर पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आनंदा देसाई, विकास कदम, पंचनामा न्यूज मुख्य संपादक यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले, तर उपसरपंच राहुल देसाई यांनी आभार मानले।